चंद्रशेखर बावनकुळे यांनी एकनाथ शिंदे यांची भेट घेतलेली आहे। ठाण्यात काल रात्री उशिरा या दोन्ही नेत्यांची भेट झाली आहे। दोन्ही नेत्यांमध्ये 1.5 तास चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे। बैठकीमध्ये मंत्रिमंडळ विस्तारावर चर्चा झाल्याची माहिती देखील सूत्रांकडून देण्यात आली आहे। या संदर्भातली अधिकची अपडेट्स घेऊयात आमचे प्रतिनिधी कपिल राऊत यांच्याकडनं। कपिल, काल चंद्रशेखर बावनकुळे आणि एकनाथ शिंदेंची भेट झाल्याचं कळतंय। मंत्रिमंडळ विस्तारामध्ये संदर्भात चर्चा झाल्याची माहिती आहे। नक्कीच काल चंद्रशेखर बावनकुळे आणि एकनाथ शिंदे यांची भेट झालेली आहे। त्यांच्या ठाण्याच्या निवासस्थानी जवळपास 1.5 तास ही बैठक होती। उशिरा रात्री बैठक झालेली आहे। खरं तर अजूनही मंत्रिमंडळ विस्तार झालेला नाहीये किंवा रस्सीखेच जी आहे तिन्ही पक्षातली ती कुठेतरी संपलेली नाहीये। तिघांची अजून बैठक झालेली नाहीये आणि बावनकुळे त्या संदर्भातच कोणती तरी मेसेज घेऊन आले असावे असा अशी एक सूत्रांची माहिती समोर येत आहे। कोणती कोणती खाती तुम्हाला मिळू शकतात किंवा कोणती कोणती खाती आम्ही देतोय तुम्हाला हे सांगण्यासाठी बावनकुळे तिथे आले असावे अशी सूत्रांची माहिती आहे। काही रस्सीखेच सुरू आहे काही खात्यांवरनं, तर ती शमवण्याचं काम काल बावनकुळे केलेलं आहे। आता कितपत रस्सीखेच थांबलेली आहे, कधीपर्यंत खाते वाटप होते याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। या 1.5 तासाच्या बैठकीनंतर एकनाथ शिंदे बांधतात का, एकनाथ शिंदे जे नाराज आहेत ते कुठेतरी थांबतात का याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। नक्कीच कपिल, तर मंत्रिमंडळ विस्तारासंदर्भात अनेक भेटीगाठी बैठका होत आहेत, मात्र त्यावर तोडगा कधी निघणार आणि मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार याकडे सर्वांचंच लक्ष लागले। धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी।